आहा, आता भेसळयुक्त पनीर खायची अजिबात गरज नाही. का? घरच्या घरी शुद्ध घरातलं साहित्य वापरून हे पनीर केलंय. व्हिनेगर देखील वापरायची अजिबात गरज नाही. बरं, पनीर तयार केलं, ते लगेच वापरायचं का फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो? कसं साठवायचं? पाण्यात ठेवायचं का विदाऊट पाणी ते स्टोअर करू शकतो? सगळ्या टिप्स आहेत बघा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवं कोरं करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करायचं आणि निगुतीने हे पनीर तयार करायचं. चला आपण आता रेसिपी सुरू करूयात. मधुरास रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. चला, सगळ्यात आधी पनीर करण्यासाठी 2 लिटर दूध घेतलं. कुठलं दूध आहे? फुल क्रीम दूध आहे, ज्याला म्हशीचं दूध असंही म्हणता. भारताबाहेर तुम्ही राहत असाल तर होल मिल्क याला असं म्हटलं जातं. तर गाईचं दूध नको. गाईच्या दुधामध्ये स्निग्धांश कमी असतो, पनीर कमी येतं. आता हे दूध गरम करायला ठेवायचं. दुधाला एक उकळी काढून घ्यायची. आता हे दूध गरम होत असताना ना मध्ये मध्ये बेसला ढवळत राहणं गरजेचं आहे. हे बघा, म्हणजे मग दूध खाली चिकटत नाही कढईला, त्यामुळे असं मध्ये मध्ये ढवळत राहा. चला, दुधाला इथे उकळी फुटायला सुरुवात झाली. हे बघ, दूध आहे ना उकळेपर्यंत गरम करा. ही अगदी महत्त्वाची टीप आहे. जर उकळ्याच्या आधीच तुम्ही जर गॅस बंद करून यामध्ये व्हिनेगर, दही किंवा लिंबाचा रस घातला ना तर पनीर हवं तसं निघणार नाही. त्यामुळे दुधाला उकळी येणं फार महत्त्वाची स्टेप आहे. हे बघा, दुधाला हलकी हलकी उकळी फुटायला सुरुवात झाली आणि दूध वर यायला पण सुरुवात झाली. इथपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं. हे बघा, दिसते उकळी फुटलेली. पुढची सगळ्यात महत्त्वाची टीप, अशा उकळत्या दुधामध्ये कधीच व्हिनेगर, दही किंवा लिंबाचा रस नाही घालायचा. गॅस बंद करायचा. अशा उकळी फुटलेल्या दुधामध्ये तुम्ही जर ते फाडायला गेलात ना, काय होतं, ते पनीर मोकळं मोकळं होतं आणि एकसंध गोळा होत नाही. ड्राय होऊन जातं, कडक टणक होतं. ते टाळण्याकरता आता गॅस बंद केला. हे बघा, हलकीशी वाफ यातली घालवूयात. आणि आता यामध्ये पाव कप बरोबर लिंबाचा रस घेतलाय. हा लिंबाचा रस थोडा थोडा करत घाला. दूध आपल्याला फाडून घ्यायचं. थोडा थोडा रस घाला आणि दूध असं मिसळत राहा. आणि हे तोवर मिसळायचं आहे जोवर यातलं पनीर सेपरेट नाही होत. बघा, थोडाच रस घातलाय तरी हे पनीर सेपरेट व्हायला सुरुवात झाली. याच्याऐवजी 2 चमचे तुम्ही व्हिनेगर घातलं तरी चालेल किंवा मग पाव कप दह्याचा देखील वापर करू शकता. बघा, पनीर सेपरेट व्हायला लागलं की नाही, तरी अजून मी पूर्ण रस घातलेला नाही आहे. आणि हे एकसारखं ढवळत राहणं अगदी गरजेचं आहे. हे बघा, पनीर आता यातलं जमा व्हायला सुरुवात झाली. गॅस बंद करूनच यामध्ये लिंबाचा रस घातलेला आणि हे एकसारखं ढवळत राहिले मी. बघ, यातलं आता हिरवं पाणी सेपरेट झालंय आणि पनीरही सेपरेट झालंय. परफेक्ट. आता हे पनीर काढायचं तर मस्लिन क्लॉथ घेतलं तरी चालेल, पण मी सुती कापड घेते. आणि काय करायचं, खाली असं खोलगट पातेलं, त्यावर ही चाळणी आणि त्यावर हा रुमाल ठेवायचा, सुती कापड ठेवायचं. या कापडावर हे पनीर काढून घ्यायचं. आता याचं खालचं पाणी जे आहे, हे हिरवट पाणी, हे टाकून द्यायची गरज नाही, कारण त्या पाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे कढी करण्याकरता तुम्ही ते वापरू शकता, कणिक मळताना वापरू शकता, डाळ करताना ते पाणी वापरू शकता. त्यामुळे मी जनरली हे पाणी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते आणि जेव्हा हवं तेव्हा ते वापरते. पुढची सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे पनीर आता गरम गरम आहे, त्यामध्ये थोडासा आंबटपणा आहे. तो आंबटपणा आपल्याला काढायचा आहे, पण गरम पाण्यात गार पाणी घालू नका, नाहीतर त्याचं टेक्स्चर पूर्ण निघून जातं. मग करायचं काय, गरम गरम पनीर आहे तर गरम पाण्याचाच वापर करायचा. आता हे गरम पाणी असं घालून पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं. तुम्ही बघाल मी गरम पाणीच घेतलंय. कोमट, गार, थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आता पुढे या पनीरमधलं जास्तीचं जे पाणी आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं. पण हे निथळत असताना त्या पनीरला आकारही देणं गरजेचं आहे. मग करायचं काय, पनीर आहे ना जितकं शक्य होईल ना तितकं असं यामध्येच मिळवून घ्यायचं.
या कापडामध्येच असं एकजीव करून घ्यायचं. बाहेर नका काढून, बाहेर काढून ही प्रोसेस नका करू. गरम गरम असतानाच जितकं तुम्ही या कापडामध्ये त्याला एकजीव करून घ्याल तितकं पनीर आपलं एकसंध व्हायला मदत होते. आता माझ्याकडे हा असा जाळीचा डबा आहे म्हणून मी वापरते. आता याच्यावर एकसारखी डिश ठेवायची. हे असे एकसारखी डिश ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे त्याला आकार एकसारखा येतो. असं वर जड ओझं ठेवायचं आणि यातलं पाणी आता निथळण्याकरता ठेवून द्यायचं. आता हे असंच रूम टेम्परेचरवर ठेवूयात. आता इथे काय केलं, खाली खोलगट डिश घेतली, त्याच्यावर असे एक जाळी ठेवली आणि त्यावर हा डबा ठेवला. डब्याला पण हे छिद्र आहेत ना, त्यामुळे काय होतं, जास्तीचं पाणी निघून जायला मदत होते. रूम टेम्परेचरवर अर्धा तास हा डबा ठेवल्यानंतर त्यावरचं वजन काढलं आणि फ्रीजमध्ये हे असं व्यवस्थित सेट करण्याकरता किमान म्हणजे वापरण्यापूर्वी 1.5 ते 2 तास तरी हे फ्रीजमध्ये ठेवायचं. पनीर इथे 1 तासापेक्षा थोडा जास्त वेळ सेट करण्याकरता ठेवलं होतं. आता छान सेट झालं की नाही चेक करूयात. चला हे बघा, तुम्हाला काढूनही दाखवते. वा, बघा किती सुंदर झालंय बघा, एकदम परफेक्ट. याला टेक्स्चर किती छान आलंय आणि आपलं बाजारात मिळतं ना त्या पनीरसारखंच हे परफेक्ट झालंय. आता तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, पनीर स्टोअर कसं करायचं. म्हणजे लगोलग करायचं, लगोलग खायचं, किंवा आदल्या दिवशी तयार करून ठेवलं आणि पुढे 3-4 दिवस खाल्लं तरी चालतं का? हो चालतं. कसं स्टोअर करायचं, तयार पनीर आहे ना, क्लिंच रॅप येतो जो आपण फ्रूट्सला व्हेजिटेबलला रॅप करतो, तो त्याच्यामध्ये व्यवस्थित पनीर रॅप करायचं आणि हवाबंद डब्यामध्ये भरायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. क्लिंच रॅप नसेल तर पॉलिथिन घ्या किंवा मग झिपलॉकची बॅग, पण ती बॅग डब्यामध्ये ठेवा हवाबंद आणि फ्रीजमध्ये ठेवा. पनीर आहे तसं राहतं, अजिबात खराब नाही होत, त्याचं टेक्स्चर बदलत नाही, त्याला क्रस्ट नाही चढत. त्यामुळे हे या पद्धतीने तुम्ही 4-5 दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता. दीर्घ काळासाठी करायचं असेल तर अर्थातच मग तो डबा डीप फ्रीजरला ठेवा, 3-4 महिने छान टिकतं. फक्त करायच्या आधी 1-1.5 तास पनीर रूम टेम्परेचरवर काढून ठेवा. 2 लिटर आपण दूध वापरलं तर 2 लिटर दुधापासून 300 ग्रॅमपेक्षा थोडंसं जास्त, साधारण 375 ग्रॅम म्हणजे 1.5 पाव भरतं. तुम्हाला हवं त्या आकाराचं पनीर पीसेस तुम्ही कट करून घेऊ शकता. हे बघा किती सुंदर कट होत आहे. हा 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 हा, एकदम सिल्की स्मूथ पनीर तयार झालंय बघा. दाखवते तुम्हाला. वा, हे बघा किती सुंदर दिसतंय टेक्स्चर. तर याचे पण क्यूब्स तयार करूयात. कमाल. हे बघा किती एफर्टलेसली कट होतंय. वा, चला आणि एक पीसही दाखवते. हे बघा सिल्की स्मूथ, हलकीशी जाळी पण आली आहे आणि एकदमच सॉफ्ट झालं आहे. वा वा वा. पुन्हा भेटूयात अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.